छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न। नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनाला घेरलं। पैसे घेऊन तिकीट दिल्याचा जलील यांच्यावर आरोप। अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केल्यानं मुख्यमंत्री नाराज। आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस। तर युती झाली असल्यास एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू, इम्तियाज जलील यांचा इशारा। भाजपला सत्तेसाठी कुणीही चालतं, धंदा सुरू आहे। अंबरनाथमध्ये भाजप काँग्रेस युतीवरनं संजय राऊतांचा घणाघात। तर काँग्रेसला सोबत घेतल्याने मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही कारवाईचे संकेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर हवं, सत्तेवर नको। मुलाखतीत ठाकरे बंधूंचा भाजपवर निशाणा। 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात मुलाखत होणार प्रदर्शित। नागपुरात उद्या तर्री पोहे विथ देवाभाऊ। मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे घेणार मुलाखत। भगवा या शब्दावर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं। निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं आहे का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांचा सवाल। रवींद्र चव्हाणांची चूक फडणवीसांनी लातूरमध्ये जाऊन सुधारली। विलासराव देशमुखांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा। देवेंद्र फडणवीसांकडून विलासराव देशमुखांचं कौतुक। विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं झालेला वाद। भाजप काँग्रेस युक्त झालाय। भाजपात निष्ठावंत सतरंजा उचलतायत आणि बाहेरून आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा निशाणा। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 15 जानेवारी काँग्रेसच भारी, नवी टॅगलाईन। काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्या चरणीही अर्पण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली घटना। पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यात हिदायत पटेल झालेले गंभीर जखमी। उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये निधन। पटेलांवरच्या हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीनं दुपटीत वाढ। माजी महापौर माया इवाणातेंची संपत्ती 2 कोटींहून 4 कोटींवर, तर उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58,13,00,000 रुपये। पीएमपीएमएल मध्ये रील बनल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई। कर्मचाऱ्यांसाठी ही नियम लागू। पीएमपीएमएल प्रशासनाकडून नोटीस जारी।